नमस्कार. एक गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवली असेल, नाही का? आपल्या ओळखीत एक व्यक्ती असते जी प्रचंड हुशार असते, म्हणजे अगदी जन्मताच ब्रिलियंट. पण दुसरी एक व्यक्ती, जी साधारण हुशार असूनही खूप मेहनती आणि शिस्तप्रिय असते, ती आयुष्यात त्या हुशार व्यक्तीच्या खूप पुढे निघून जाते. मग असं का होतं? चला, आज आपण हेच समजून घेऊया की फक्त हुशार असून का चालत नाही. हो, नक्कीच. तर मग आपण आज काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हुशारी आणि शिस्त यातला नेमका फरक काय आहे ते बघू. मग त्यामागचं मानसशास्त्र काय आहे, विज्ञान याबद्दल काय सांगतं, हेही समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शिस्त स्वतःला लावण्यासाठी काही सोप्या प्रॅक्टिकल टिप्ससुद्धा बघणार आहोत. चला तर मग एका अगदी ओळखीच्या गोष्टीपासून सुरुवात करूया. आपल्या वर्गात किंवा ऑफिसमध्ये दोन मित्र आहेत अशी कल्पना करा. एक जो नैसर्गिकरित्या खूपच हुशार आहे पण थोडासा आळसी, कामाच्या बाबतीत जरासा मागेपुढे करतो. आणि दुसरा जो तसा सामान्य आहे पण कमालीचा शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण आहे. हो, हे दोन प्रकारचे लोक तर आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसतात. बघा, पहिला मित्र, त्याचा आयक्यू जबरदस्त, पण शिस्तीचा पत्ता नाही. कामं पुढे ढकलण्यात तर तो एकदम एक्सपर्ट असतो. आणि दुसरा मित्र, त्याचा आयक्यू साधारण, पण तो आपल्या कामात कमालीचा शिस्तप्रिय असतो. त्याच्या कामात एक सातत्य असतं. आणि मग खरा प्रश्न इथेच उभा राहतो. काही वर्षांनी आपण बघतो की तो दुसरा शिस्तबद्ध मित्र आयुष्यात खूप यशस्वी झालेला असतो. मग असं का? फक्त हुशार असणं हे यशाची हमी का देत नाही? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण पुढे शोधूया. आता यामागचं मानसशास्त्र काय म्हणतं ते पाहूया. या प्रश्नाचं उत्तर खरं तर बुद्धिमत्ता आणि स्वयंशिस्त म्हणजेच सेल्फ डिसिप्लिन यांच्यातल्या नात्यामध्ये दडलेलं आहे. मानसशास्त्रामध्ये याला स्वयंशिस्त विरुद्ध बुद्ध्यांक असं म्हटलं जातं. ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. ती आपल्याला सांगते की कोणतंही मोठं ध्येय गाठण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपेक्षा तुम्ही केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न म्हणजे तुमची मेहनत अनेकदा जास्त प्रभावी ठरते. अगदी बरोबर. याला आपण असंही म्हणू शकतो की बुद्धिमत्ता तुम्हाला एक संधी देते. म्हणजे एखादं काम कसं करायचं हे तुम्हाला समजतं. दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो. पण त्या दरवाजातून आत जाऊन यश मिळवण्यासाठी जी मेहनत आणि सातत्य लागतं ना, ते फक्त आणि फक्त शिस्तीतूनच येतं. आता हे सगळं ऐकायला तर छान वाटतं, पण याला काही वैज्ञानिक आधार आहे का? तर हो, नक्कीच आहे. हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. यावर बरंच संशोधन झालेलं आहे. चला पाहूया विज्ञान काय म्हणतंय. पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर अँजेला डकवर्थ यांचं या क्षेत्रात खूप मोठं काम आहे. त्यांनी ग्रिट नावाची एक संकल्पना मांडली, ज्याचा अर्थ चिकाटी किंवा दृढनिश्चय असा होतो. त्यांच्या संशोधनानुसार कोणत्याही व्यक्तीच्या यशासाठी स्वयंशिस्त आणि चिकाटी हे बुद्धिमत्तेपेक्षा म्हणजे आयक्यूपेक्षा तब्बल दुप्पट प्रभावी ठरतात. दुप्पट! विचार करा, म्हणजे हा काही छोटा मोठा फरक नाहीये. शिस्तीचं महत्त्व बुद्धिमत्तेच्या दुप्पट आहे. खरी शिस्त म्हणजे काय? तर मूड नसतानाही ठरवलेलं काम पूर्ण करण्याची क्षमता. आणि हीच क्षमता यशासाठी निर्णायक ठरते. आणि हे संशोधन आपल्या भारतीय संदर्भात तर अगदी तंतोतंत लागू होतं. बघा ना, UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणारे सगळेच काही शाळेतले टॉपर्स नसतात. यशस्वी ते होतात जे रोज 8-10 तास अभ्यासाची शिस्त पाळतात. तसंच खेळ आणि कलेच्या दुनियेतही नुसतं टॅलेंट असून चालत नाही. त्याला रोजच्या शिस्तबद्ध सरावाची म्हणजे रियाजाची जोर द्यावीच लागते. ठीक आहे, शिस्त महत्त्वाची आहे हे तर आपल्याला कळलं. पण मग ती लावायची कशी? कारण ती फक्त महत्त्वाची आहे हे जाणून घेणं पुरेसं नाही, तर ती स्वतःमध्ये कशी आणायची हे पाहणं जास्त गरजेचं आहे. चला, तर मग काही सोप्या टिप्स बघूया. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, प्रेरणेची किंवा मूळची वाट बघत बसू नका. आपण खूप वेळा म्हणतो, आज मूड नाहीये, उद्या करतो. पण शिस्तबद्ध लोक असं करत नाहीत. ते आधी कामाला सुरुवात करतात आणि मग प्रेरणा आपोआप येते. कृतीतून प्रेरणा मिळते, प्रेरणेतून कृती नाही. बरोबर. आता दुसरी टीप, छोट्या छोट्या सवयी लावा. एकदम मोठं ध्येय ठेवलं की कधीकधी दडपण येतं. त्याऐवजी दिवसातून फक्त 20 मिनिटं ठरवलेलं काम करण्याची सवय लावा. रोज 20 मिनिटं वाचन किंवा रोज 20 मिनिटं व्यायाम. या छोट्या यशातूनच मेंदूला शिस्तीची सवय लागते. अगदी. आणि तिसरी टीप, जी खूप प्रभावी आहे, वेळेचं नियोजन करा. याला टाईम ब्लॉकिंग असं म्हणतात.
म्हणजे मी उद्या अभ्यास करेन असं मोघम ठरवण्याऐवजी मी उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेत मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करेन असं पक्क ठरवा. आणि हो, ते काटेकोरपणे पाळा. तर मग या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे मेहनतीचं महत्त्व. यशाचा खरा मंत्र हा केवळ बुद्धिमत्तेत नाही, तर तो सातत्य आणि शिस्तीमध्ये दडलेला आहे. तुमच्याकडे कितीही टॅलेंट असलं तरी त्याला मेहनतीची जोड दिल्याशिवाय यश मिळत नाही. हो, आणि हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा टॅलेंट मेहनत करत नाही, तेव्हा मेहनत टॅलेंटला हरवते. हा होता मनाचे खेळ या मालिकेतील आजचा विचार. लक्षात ठेवा, शिस्त हा तो मजबूत पूल आहे जो तुमची स्वप्न आणि तुमचं यश यांना जोडतो. याविषयी अधिक माहितीसाठी आपण मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.